श्री गुरु लीलामृत अध्याय 2. आत्री ऋषीची भार्या नाम तिचे अनुसया, पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेची जाण. पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत. स्त्री अनुसया आचार तिचा अगम्य. तिचा आचार देखोनी सूर्य भीतसे गगनी. वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवनी देखा नम्र जाहली तिची पादुका. शाप देईल म्हणून ऐका वास पहावया सतीचे. त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे आश्रमा आले अत्रीचे. अभ्यागत होऊनी शुधे करुनी बहुत पिडोनी. आलो आम्ही ब्राह्मण त्वरित द्यावे सती अन्न, अथवा जाऊ आणि काठाया. इच्छा भोजन तुम्ही देता म्हणून ऐको आम्ही. ठाकोनी आलो याची कामी. इच्छा भोजन मागावया अनुसयेने नमन केले. अति विनया शालन केले चरण त्यांचे. अर्घ्य पाद्य देऊनी त्यासी गंधाक्षता पुष्पेसी. अतिथी म्हणती तये वेळी ऋषी येतील बहुता वेळी. त्वरित आम्हासी भोजन द्यावे अथवा आम्ही जाऊ तरी. अतिथीसी बैसवोनी पाटावरी पतिव्रता ती नारी. घेऊनी आली अनुसया शाक पाक तये वेळी. तिसी म्हणती आगे नारी आम्ही अतिथी आलो दुरी. देखोनी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे. नग्न होऊनी आम्हासी अन्न वाढावे परियेसी. अथवा काय निरोप देसी आम्ही जाऊ नाही तरी. ऐकोनी अतिथींचे वचन अनुसया करी चिंतन. आले विप्र पहावया मन पुरुष कारणिक होतील. पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी. माझे मनासे निर्मळ पतीचे असे तपफळ. तारील मज म्हणतसे ऐसे विचारूनी मानसी. तथास्तु म्हणे तयासी. भोजन करा स्वचित्तेसी वाढीन नग्न म्हणतसे. पाकस्थाना जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण. वस्त्रे फेडूनी झाले नग्न म्हणे अतिथी बाळे माझी. नग्न होऊनी सती देखा घेऊनी आली अन्नोदका. तवतेची जाहली बाळका ठाया पुढे लोळती. बाळके देखुनी अनुसया भयचकित होऊनिया. पुनरपी वस्त्रे नेसुनिया आली तया बाळकांपाशी. रोदन करिता ती तिन्ही बाळे अनुसया राहवी वेळोवेळे. क्षुधार्थ झाली केवळे म्हणून कडे घेतले. कडे घेऊनी बाळकासी स्तनपान देतसे हर्षी. एका सोडूनी एकासी निवारण करी क्षुधेचे. पाहे पानवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले. स्तनपान मात्रे क्षुधा गेली तव फळ ऐसे पतिव्रतेचे. स्तनपान करवी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा. अनुसया ऐशी अत्रीची रमणी त्रयमूर्तीची झाली जननी. अत्री ऋषी आले आपुले आश्रमा देखली अनुसया गात. कैची बाळे ऐसे म्हणत पुसतसे तये वेळी. अनुसये सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहात. त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे. तिघे बाळका आमुच्या घरी रहावे आमुच्या पुत्रापरी. हेची वर मागणे निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप. ऐसे वचन ऐकोनी वर दिधला मूर्ती तिन्ही. राहती बाळके म्हणून त्रिमूर्ती राहिले तिचे घरी. अनुसया पोशी बाळकापरी. ब्रह्मा मूर्ती विष्णू मूर्ती दुर्वास नामे ठेविली प्रतिकरी. तिसरा दत्त विष्णुमूर्ती
असेल तुम्हा ते धरोनी चित्ती, त्रयमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत. त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रय राहिला आपण, ब्रह्मा दुर्वास निरोप घेऊन गेले स्थाना आपुलाले. अनुसयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका, नाम दत्तात्रेय ऐका मूळ पीठी श्री गुरूंचे. श्रीनाथार्पणमस्तु.